मित्रांनो, मोबाईल हा तसा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण जर बरेच वर्ष आपण या मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट न करता तसाच वापरत राहिलो तर काय होईल? मोबाईल हँग व्हायला लागेल, त्याचे ॲप्स नीट चालणार नाहीत, त्याची बॅटरी लवकर संपायला लागेल, बरोबर ना? अगदी तसं काहीसं आपल्यासोबत सुद्धा घडत असतं. वर्षानुवर्ष आपण एकाच प्रकारचं आयुष्य जगत असतो. एकाच पद्धतीचं काम, आजूबाजूला तीच ती लोकं आणि सेम बोरिंग रुटीन आपण वर्षानुवर्ष फॉलो करत असतो. आणि या सगळ्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक रटाळपणा येतो. आपला मेंदू सुस्त व्हायला लागतो. मेंदूला कुठलेही नवे बदल, नवे विचार, चॅलेंजेस काहीही नकोसं वाटायला लागतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपण एका न संपणाऱ्या कम्फर्ट झोनच्या जाळ्यामध्ये अडकतो. जिथे निवांतपणा तर असतो, पण ग्रोथला बिलकुल स्कोप नसतो. आणि अशा वेळी गरज असते ते आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर अर्थात आपल्या मेंदूला अपडेट करण्याची. आता मेंदूला अपडेट करायचं म्हणजे काय करायचं? तर सतत नवीन गोष्टी ट्राय करत राहायच्या, सतत काहीतरी नवीन शिकत राहायचं. ज्याप्रमाणे आपण व्यायाम केल्यानंतर आपल्या मसल ताकदवर होत असतात, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण काहीतरी नवीन वाचतो, बघतो, अनुभवतो, त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये नवीन न्यूरोलॉजिकल सर्किट तयार होतात, जे आपल्या मेंदूला अधिक क्रिएटिव्ह, अधिक उत्साही बनवतात. आता हे करण्यासाठी काहीतरी मोठंच करायला पाहिजे असं बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यात छोटे छोटे बदल करून सुद्धा हे साध्य करू शकता. तुम्हाला आवडणारी एखादी आर्ट किंवा स्पोर्टला वेळ देणं, जेवणातला एखादा नवीन पदार्थ बनवायला शिकणं, आजूबाजूच्या वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेस ऐकणं किंवा तुमच्या कामाशी निगडीत एखादं स्किल शिकणं, असं काहीही, बेसिकली अशी कोणतीही गोष्ट ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूला ताण पडेल, तुमच्या मेंदूचा थोडासा व्यायाम घडून येईल. तुमच्या रोजच्या बोरिंग रुटीनला तोडणारी कोणती एक गोष्ट तुम्ही आधीपासूनच करत आहात किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला करावीशी वाटते ती कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.